नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर ग्रामसेवक, कृषी सेवक व इतर परीक्षासाठी आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो. तर आपल्या या चॅनलवर ग्रामसेवकसाठी जवळपास कृषी घटकसाठी जवळपास 50 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि मराठीचे पण आपण आपल्या या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण आपल्या या चॅनलवर समाजसेवक आणि GS पण आपल्या या चॅनलवर आपण टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे व्हिडिओ मी बनवत आहे आणि ते तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण वेळ न घालता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. तर आजचा आपला मराठी आहे आणि मराठीचे आपण जवळपास आज याच्यामध्ये आपण 30 प्रश्न घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण वेळ न घालता आपण आपल्या या प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे आजचा आपला, कंठव्यंजने, दंत्यव्यंजने, दंततालव्य व्यंजने आणि अनुनासिके काय आपल्याला जोड्या लावायच्यात. कशाच्या ते आपल्याला सांगितलेत की कंठव्यंजन कोणते, दंत्यव्यंजन कोणते आणि दंततालव्य व्यंजन कोणते आणि अनुनासिके व्यंजने कोणते. तर यामध्ये कंठव्यंजन कोणते आहे, कंठव्यंजन. तर यामध्ये कंठव्यंजन हे क, ख, ग, घ हे कंठव्यंजन आहेत. काय आहे? क, ख, ग, घ हे कंठव्यंजन आहे. त्यानंतर दंतव्यंजने. दंतव्यंजने कोणते आहेत? तर दंतव्यंजन कोणते आहे? तर दंतव्यंजन आहे त, थ, द, ध, न. काय? दंतव्यंजने काय आहेत? त, थ, द, ध, न हे आहेत. आणि दंततालव्य व्यंजने कोणते? तर दंततालव्य व्यंजन कोणते आहेत? तर दंततालव्य व्यंजन आहे च, छ, ज, झ. काय आहे? च, छ, ज, झ हे दंततालव्य व्यंजने आहेत. अनुनासिके व्यंजने कोणती? तर कोणती आहे अनुनासिके व्यंजने? तर अनुनासिके व्यंजने हे न, त्र, न, न हे अनुनासिके व्यंजने आहेत. हे सर्व विद्यार्थी मित्रांनो पाय मोडून लिहिले जातात. हे समजून घ्या, पाय मोडून लिहिले जातात. तर कंठव्यंजने कोणते? क, ख, ग, घ. दंतव्यंजने त, थ, द, ध. कारण कंठव्यंजने म्हणजे कंठातून आपल्याला जेव्हा आपण उच्चार करतो तर कंठातून उच्चारलं जातं. क, ख, ग, घ आपण म्हणतो तेव्हा. आणि दंतव्यंजन काय? जेव्हा आपल्या दाताच्या मागे आपली जीवाची दाताच्या मागून जेव्हा टच होतो किंवा त्याला आपण काय म्हणतो, जे शब्द आपण उच्चारले जातो किंवा जे अक्षर आपण उच्चारलं जातो त्याला आपण दंतव्यंजन म्हणतो. आणि दंततालव्य व्यंजन काय? दाता आणि आपल्या टाळूला जेव्हा स्पर्श होतो, जेव्हा ते अक्षरे उच्चारली जातात तेव्हा त्याला आपण दंततालव्य व्यंजने म्हणतात. त, च, छ, ज, झ आणि अनुनासिके जे नाकातून ज्यांचा उच्चार होतो त्याला आपण अनुनासिके म्हणतो. हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. पुढचा प्रश्न आहे आपला, ते म्हणजे सूर्य अस्तास गेला याचा व्यंगार्थ ओळखा. किंवा आपल्याला व्यंगार्थ सांगायचे. सूर्य अस्तास गेला याचा आपल्याला काय सांगायचं? व्यंगार्थ. तर काय आहे व्यंगार्थ सांगा. तर काय आहे? तर पर्याय आहेत ते म्हणजे संध्या स्नानाची वेळ झाली, अभ्यासाची वेळ झाली, चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली, गुरे घरी नेण्याची वेळ झाली. हे 4 पर्याय आहेत. आणि आपल्याला विचारले की सर्व चूक आहे की सर्व बरोबर आहे? फक्त अ ब बरोबर की बाकी दोन्ही चूक? फक्त अ ब चूक, बाकी दोन्ही बरोबर. तर कोणता पर्याय यामध्ये उत्तर आहे? तर कोणता पर्याय उत्तर आहे यामध्ये? तर हे जर उत्तर यामध्ये विचार केला, सूर्य अस्तास गेला याचा अर्थ जर या अर्थानुसार आपण जर विचार केला तर हे सर्व पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. काय आहेत? सर्व पर्याय बरोबर आहेत हे समजून घ्या. कारण सूर्य मावळला याचा अर्थ काय होतो? सूर्य मावळला याचा अर्थ व्यक्तीनुसार वेगवेगळा घेतला जातो हे समजून घ्या. म्हणून काय आहेत? हे सर्व पर्याय बरोबर आहेत. हे सर्व पर्याय बरोबर आहेत. संध्या स्नानाची वेळ झाली, अभ्यासाची वेळ झाली, चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली, गुरे घरी नेण्याची वेळ झाली. हे व्यंगार्थ हे सर्व बरोबर आहेत हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे खालील वाक्य समूहातील मन ओळखा. आपल्याला मन सांगायची आहे. ती म्हणजे ज्ञानेश्वरा इथली माणसं साधी आहेत, त्यांना घोळात घालायला
2 गोड शब्द देखील पुरतील, दादागिरी करण्याची गरज नाहीये. गोळा न मरतो तिथे वीज कशाला? वीज कशाला आहे? वीज झालंय तर वीज कशाला? रामराव म्हणाले, ज्ञानेश्वरांनी मान डोलावली. काय आपल्याला याच्यातून आपल्याला कायचे एक मन सांगायचे आहे. ज्ञानेश्वरा, इथली माणसं साधी आहेत, त्यांना घोळत घ्यायला 2 गोष्ट शब्द देखील पुरतील, दादागिरी करण्याची गरज नाहीये. म्हणजे यामध्ये आपल्याला एक मन सांगितली. प्रश्न अतिशय मोठा असन पण एकदम सोपा आहे. काय? गुळाने मरतो तिथे विष कशाला? हे जे शब्द आहे हे विष आहे, हे समजून घ्या. जे आपले हे विष आहे, विष कशाला? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? घोळात घ्यायला गोड शब्द, याच्यामध्ये मन सांगायचे आपल्याला, तर गोड शब्द पुरे, दादागिरी करण्याची गरज नसते. त्यानंतर गुळाने मरतो तिथे विष कशाला? तर याचं उत्तर काय आहे? याच्यामध्ये मन आपण काय सांगू शकतो? गुळाने मरतो तर विष कशाला? हे प्रश्नाचं उत्तर आहे, हे समजून घ्या. कारण ज्यावेळेस माणसाला, एखाद्या माणसाला समोरच्याला आपण गोडीने बोलून ते काम करून घेऊ शकतो, तर त्याच्यावर रागवण्याची किंवा त्याला मारण्याची काही गरज आहे, हे आपण त्याला या म्हणीचा अर्थ असा होतोय, हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, कारण याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्यासारखं काहीही नाही आहे. जे आपण तिन्ही प्रश्न पाहिले स्पष्टीकरण देण्यासारखे काही नाही आहे. आपण ज्या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायचं आहे त्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण देणारच आहोत. तर विद्यार्थी, पुढचा प्रश्न, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते? काय? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, हे विधान कोणत्या वाक्यप्रचारात येतो? केवळ वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, की मिश्र वाक्य आहे, की विकल्पबोधक वाक्य? तर कोणतं आहे? काय आपल्याला सांगायचं आहे याच्यामध्ये कोणतं आहे? तर हे वाक्य, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, काय आहे? त्याचा उद्देश आहे. यामध्ये जर विचार केला तर या वाक्याचा काय आहे? ते व्यायाम कशासाठी करतो? तर त्याचे व्यायाम करण्याचा काय तरी उद्देश आहे, की बाबा त्याचे शरीर सुदृढ व्हावे. तर याच्यामधून आपल्याला कोणता भास होतो? केवळ वाक्याचा, संयुक्त वाक्याचा, मिश्र वाक्याचा? तर कोणता होतो? तर कोणता होतो? तर हे मिश्र वाक्य आहे. कोणतं आहे? मिश्र वाक्य आहे, हे समजून घ्या. कारण उद्देशदर्शक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य काय असते? मिश्र वाक्य असते. काय? उद्देशदर्शक हे जे वाक्य आहे, कोणतं वाक्य? जे आपण दिलेलं वाक्य आहे, हे कोणतं वाक्य आहे? तर याचा उद्देश काय आहे? हे याचा उद्देश आहे, हे उद्देशदर्शक आहे. काय आहे? उद्देशदर्शक वाक्य आहे. ते उद्देशदर्शक वाक्य कधीही काय असतं? उद्देशदर्शक वाक्याने जोडलेलं वाक्य हे कधीही मिश्र वाक्य असतं, हे समजून घ्या. उद्देशदर्शक वाक्य आहे ते. तर उद्देशदर्शक वाक्य कधीही नेहमी मिश्र वाक्य असते. काय? उद्देशदर्शक उभयान्वयी उभयान्वयी अवयवाने जोडलेले वाक्य हे नेहमी काय असते? हे नेहमी काय असते? तर हे नेहमी मिश्र वाक्य असते, हे समजून घ्या. कधीही, नेहमीही हे वाक्य कोणते असते? मिश्र वाक्य असते. उद्देशदर्शक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे नेहमी काय असते? मिश्र वाक्य असते, हे समजून घ्या. त्यानंतर पुढचं वाक्य, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहेत? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहेत? तर कोणत्या अलंकाराचे आहेत? यामध्ये पर्याय आहेत: श्लेष अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, रूपक अलंकार, आपणहुती अलंकार. तर 4 पर्याय दिलेत. कोणता आहे? तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जर विचार केला, ते आहे उत्प्रेक्षा अलंकार. आता उत्प्रेक्षा अलंकार का? कारण उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जे वाक्य दिलेलं असतो, किंवा जे आपल्याला उदाहरण दिलेलं असतो, त्यामध्ये काही शब्द असे असतात, ते शब्द कंपल्सरी त्या वाक्यामध्ये येतात, किंवा त्या अलंकारामध्येच ते शब्द वापरले जातात. यामध्ये जे आहे, ती गुलाबी उषा म्हणजे प्रेमेश्वराचे जणू, प्रेम जणू, हे उदाहरण जे दिले आपल्याला, त्यामध्ये काय दिले? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. हे जे जणू आहे, यामध्ये या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये ते शब्द वापरला जातो. यामध्ये काही असे मोजके शब्द आहेत की ते त्याच अलंकारामध्ये वापरले जातात. त्यामध्ये जणू, त्यानंतर जणू काय, त्यानंतर
गमे, गमे, त्यानंतर वाटे, गमे वाटे, त्यानंतर भासे, भासे. हे जे शब्द असतात हे कशामध्ये येतात? हे शब्द उत्प्रेक्षा अलंकारामध्ये वापरले जातात. जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे हे शब्द कशामध्ये येतात? उत्प्रेक्षा अलंकारामध्ये. आणि दिलेल्या वाक्यामध्ये काय आहे? हे जणू काय. जणू हे जे जणू आहे हे दिलेल्या वाक्यामध्ये दिलेलं आहे. ती गुलाबी उषा म्हणजे प्रेमस्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कशाचे आहेत? तर उत्प्रेक्षा अलंकाराचे आहेत. हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्तब्ध बसणे हा स्तब्ध बसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार असणारा पर्याय निवडा. काय आपल्याला सांगायचंय? स्तब्ध बसणे याचा अर्थ सांगायचंय. तर काय आहे? अकाली पडलेली संसाराची जबाबदारी पार पाडताना सतीचा ऊर फुटून गेला. त्यानंतर सभेत श्रोत्यांची गर्दी पाहून वक्त्यांचा ऊर दडपून गेला. त्यानंतर प्रसंग उद्भवला असताना कचख्याने ध्येयवादी माणसाला योग्य नाही. त्यानंतर युद्धाच्या काळात बरीच राष्ट्र उद्ध्वस्त होतात. तर यामध्ये आपल्याला सांगायचे स्तब्ध बसणे काय. स्तब्ध बसणे याचा अर्थ सांगायचा आपल्याला. तर काय आहे स्तब्ध बसणे? तर याचा अर्थ होतो, या प्रश्नाचं उत्तर जर विचार केला तर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हे उत्तर आहे याच्यामध्ये. प्रसंग उद्भवला असताना कचखान्याने ध्येयवादी माणसाला योग्य नाही हे याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न थोडे हार्ड वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो तर समजून घ्या. हे प्रश्न जवळपास आपल्याला PSI ला आलेले हे प्रश्न आहेत. कशाला? PSI ला आलेले हे प्रश्न आहेत. हे समजून घ्या. यामध्ये आपल्याला जर विचार केला दारूबंदी आणि जे TCS घेते त्याच्यामध्ये तर हमखास 100% हे TCS हे जे पुस्तक रेफर करतं, कारण हेच आपले जे क्वेश्चन आलेले असतात तेच यामध्ये वापर केला जातं. आणि जे IBPS आहे त्यामध्ये थोडे जे व्याकरण असते आपलं मराठी व्याकरण तर थोडा चेंजेस असतो. त्याच्यामध्ये व्याकरणचा प्रमाण कमी असतो आणि व्याकरणाव्यतिरिक्त जे असतं पॅराग्राफमध्ये त्यांनी आपल्याला मराठी ही पॅराग्राफमध्ये विचारले जाते. 1-2 पॅराग्राफ देतात, ते वाचायचं आणि त्याच्या उत्तर सांगायचं. हे आपल्याला IBPS मध्ये तसे क्वेश्चन येतात आणि TCS हे बरोबर व्याकरणाला धरून क्वेश्चन काढले जाते. तर हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी सांगायचा. सुतोवाच करणे तर काय आहे? सोक्षमोक्ष करणे, सोंग करणे, समजुता करणे, ओनामा करणे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सुतोवाच करणे म्हणजे याचा समानार्थी वाक्य आहे ते म्हणजे ओनामा करणे. काय? ओनामा करणे हे या प्रश्नाचा अर्थ आहे. काय आहे? ओनामा करणे. ओनामा करणे हे सुतोवाच करणे याचा समानार्थी वाक्य आहे. हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. या वाक्याचा काळ ओळखायचा आपल्याला. कोणता काळ आहे? दिलेल्या पर्याय 4 दिलेत पर्याय ते म्हणजे रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. तर कोणता आहे? प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. तर यामध्ये जर विचार केला तर जे क्रियापद दिलेलं आहे त्याच्यावरूनही आपल्याला उत्तर काढता येतो. जर कोणता असते हे कशामध्ये दिलेलं असते, कोणत्या काळात असते हे क्रियापद वापरलं जातं, तर असते हे रीती वर्तमान काळामध्ये वापरलं जातं. हे समजून घ्या. रीती वर्तमान काळामध्ये हे वापरलं जातं. कोणत्याही काळाची घटनेची पुनरावृत्ती रीती काळातून दर्शविली जाते. काय? कोणत्याही आपण रीती काळाचा जर एक विचार केला तर कोणत्याही काळाची म्हणजे कोणत्याही काळातील घटनेची पुनरावृत्ती ही रीती वर्तमान काळामध्ये दर्शविलेली जाते. हे समजून घ्या. कोणत्याही काळातील घटनेची पुनरावृत्ती ही रीती वर्तमान काळामध्ये दर्शविलेली असते. हे समजून घ्या. कारण हे तुम्हाला व्याख्या जर किंवा त्याचा अर्थ जर माहीत असलं तर तिथं चांगलीच गोष्ट आहे. पण ज्यावेळेस असतात हे जर आलेलं असतं ना तेव्हा रीती वर्तमान काळ हे
वाक्य असतं हे समजून घ्या. त्यानंतर कारण हे शॉर्टकट जर एक विचार केला तर शॉर्टकट समजून घ्या, कारण शॉर्टकट जर थोडं सेम क्वेश्चन आलं तर तुम्हाला लवकर प्रश्नाचं उत्तर देता येतं. हे त्यासाठी मी सांगितले तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? कांबळे, डब्बा, सिक्के काही, किडूक मिडूक. काय या प्रश्नाचं उत्तर आहे? कानडी शब्द विचारले आपल्याला, तर कानडी शब्द कोणता आहे? कोणता आहे तर ते सांगा. याच्यामध्ये कानडी शब्द हे कांबळे आहेत. काय? कांबळे हे कानडी शब्द आहे, हे लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस बी स्पष्टीकरण दिलेलं आहे, मी मागल्याच प्रश्नामध्ये ज्यावेळेस आपण मागायला व्हिडिओ बनवले तर त्यामध्ये आपण या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे, हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. दिलेले वाक्य समूहातून आपल्याला म्हणजे दिलेलं वाक्य जे आहे ते आपल्याला सांगायचे आहे की त्याचा काय अर्थ होतो. जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ शोधून काढा. काय? दिलेले वाक्य समूहातून जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ शोधून काढा. तर 4 पर्याय दिले, त्यापैकी कोणता उत्तर आहे याचं. त्यानंतर अंबराच्या आयुष्याचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यानंतर घरात बाहेर सर्वत्र त्याला त्रास होत आहे. अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यापैकी एकही नाही. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? जळत्या घराचा पळता वासा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर काय आहे या म्हणीचा अर्थ? तर या म्हणीचा अर्थ आहे अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जळत्या घराचा पळता वासा या म्हणीचा अर्थ अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण या म्हणीचा अर्थ आहे हे समजून घ्या. कारण जर एक विचार केला, जेव्हा घराला आग लागली असता त्यातून शक्य होईल तेवढे साहित्य वाचवण्याचा प्रयत्न करणे, हे या म्हणीतून आपल्याला सांगतात. म्हणजे आपण याचा अर्थ सांगू शकतो की घराला आग लागली असता त्यातून शक्य होईल तेवढे साहित्य वाचवण्याचा प्रयत्न करणे, हे आपण याच्यातून सांगत आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे, बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? बंधुता. तर बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय आहेत उपसर्ग घटित, अभ्यस्त, प्रत्यय घटित आणि सामासिक शब्द. तर काय आहे बंधुता हा शब्द? काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे प्रत्यय घटित. काय आहे? प्रत्यय घटित हे या शब्दाचा अर्थ आहे. कारण का? याला प्रत्यय लागलेला आहे. कशाला? बंधुता या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून याला प्रत्यय घटित आपण म्हणतो. कसं जर विचार केला तर बंधू, काय? बंधू प्लस ता, बंधू प्लस ता हे काय आहे? हे भाववाचक नाव आहे. काय आहे? भाववाचक नाम आहे. हे समजून घ्या, भाववाचक नाम आहे. हे जे वाक्य, हे जे शब्द आहे भाववाचक नाम आहे आणि याला काय प्रत्यय लागलेले कोणते? ता हे प्रत्यय लागलेले आहे, म्हणून हे प्रत्यय घटित शब्द आहे बंधुता. आणि बंधुता जर विचारलं कोणता शब्द आहे तर भाववाचक हे शब्द आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे, एखाद्याचं डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य. एखाद्याचं डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक मन ओळखा. मन ओळखायचे आपल्याला. तर कोणता आहे? कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ. त्यानंतर गुरुची विद्या गुरुला फळली, खाई त्याला खवखवे, आपलीच दात आपलेच होठ. तर या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ काय? एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे म्हणजे काय? गुरुची विद्या गुरुवरच, किंवा गुरुची विद्या गुरुला फळली, हे या शब्दाचा अर्थ होतो. गुरुची विद्या गुरुला फळली या शब्दाचा अर्थ होतो, हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले या विधानातील उभ्यान्वय अव्ययाचा प्रकार ओळखा. काय आहे उभ्यान्वय अव्ययाचा प्रकार ओळखायचा आपल्याला? तर शिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले या विधानातील उभ्यान्वय अव्ययाचा प्रकार कोणता आहे? विकल्पबोधक, समुच्चयबोधक, परिणामबोधक आणि स्वरूपबोधक. तर कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे समुच्चयबोधक आहे. काय आहे?
समुच्चय बोधक या प्रश्नाचं उत्तर आहे. समुच्चय बोधक आहे. कारण जर विचार केला तर यामध्ये एकात दुसऱ्याची भर म्हणजेच समुच्चय आहे. एकात दुसऱ्याची भर म्हणजेच काय आहे? समुच्चय बोधक याचा उल्लेख केलेला असतो. किंवा याच्यामध्ये हे जे प्रत्यय असतात, काही शब्द असे आहेत की त्या प्रत्ययानुसार आपण ओळखू शकतो. जसं की यामध्ये शिवाय हे जे शब्द आहेत, आणि शिवाय, शिवाय, व हे शब्द जे आहेत हे कशामध्ये असतात? तर हे समुच्चय बोधक मध्ये असतात. हे जेव्हा शब्द आले वाक्यामध्ये, ज्या जो बी वाक्य शिवाय, आणि, व यांनी जेव्हा जोडलेला जातो ते आपण वाक्य त्याला म्हणू शकतो की समुच्चय बोधक आहे. जसे की याच्यामध्ये आपलं जोडलं काय? शिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. यामध्ये जेव्हा एखाद्याने शिकवलेले आपल्या एखाद्याने दुसऱ्याची भर पडणे, म्हणजे एकात दुसऱ्याची भर पडणे, यातच आपण काय म्हणू शकतो? समुच्चय बोधक. हे या शब्दानुसार विचार करू शकतात की हे शब्द आले तर वाक्यामध्ये समजून घ्या की समुच्चय बोधकचं वाक्य आहे. आणि शिवाय, व हे तुम्ही समजू शकता. कारण हे प्रत्यय तुम्हाला पाठात असले तर लवकरच समजू शकता, आणि वाक्यानुसार विचार केला तरी तुमच्या चांगलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले आहे या विधानातील अधोरेखित शब्दाच्या अवयवाचा प्रकार ओळखा. तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले आहे या विधानातील अधोरेखित शब्दाचा अवयवाचा प्रकार ओळखा. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? आवृत्तीदर्शक, अनुकरणवाचक, अनुकरणदर्शक, निश्चयदर्शक, परिणामवाचक. तर या कोणत्या शब्दाखाली अंडरलाईन आहे? तर या कोणत्या शब्दाखाली? तर अनेकदा या शब्दाखाली अंडरलाईन. आणि तुम्हाला विचारलंय की अधोरेखित शब्दाच्या अवयवाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. आवृत्तीदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयदर्शक आणि परिणामदर्शक. तर काय आहे या शब्दाचं? आवृत्तीदर्शक. काय आहे? आवृत्तीदर्शक या शब्दाचा हे जी क्रियाविशेषण आहे ते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहे. जेव्हा आवृत्तीदर्शक यामध्ये दुप्पट, तिप्पट अशी जी संख्या असते तेव्हा त्याला काय म्हणतो? आपण आवृत्तीदर्शक म्हणू शकतो, किंवा तसे उदाहरण यामध्ये आलेले असतात. हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर काय आहे? समापन कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, प्राचीन कर्मणी. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? समापन कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, प्राचीन कर्मणी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ती म्हणजे नवीन कर्मणी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. काय आहे? नवीन कर्मणी. नवीन कर्मणी हे समजून घ्या. जेव्हा पण कडून हे प्रत्यय, नवीन कर्मणी प्रत्यय, म्हणजे कडून जे हे प्रत्यय आहे, काय नवीन जे हे प्रत्यय आहे हे केव्हाही ज्याही वाक्यामध्ये जोडलं जातं त्याला आपण नवीन कर्मणीचे वाक्य म्हणू शकतो. हे लक्षात ठेवा. कडून प्रत्यय नवीन कर्मणी प्रयोग दर्शवित असतो. हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. जेव्हा बी वाक्यामध्ये कडून प्रत्ययाने जर एखादा वाक्य जोडून वाक्य तयार केलेलं असेल तर केव्हा आपण कडून प्रत्यय हे नवीन कर्मणी हे सुचवत असतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. आणि हे जेव्हा आपण दुसऱ्याचं यामध्ये जर स्पष्टीकरण पाहिलं आपण, तर यामध्ये स्पष्टीकरण देण्यासारखं दुसरं वाक्य आहे ते म्हणजे आपलं समापन कर्मणी. समापन कर्मणीमध्ये केव्हा आपण एखादी क्रिया म्हणजे झालेली आहे, पूर्ण झालेली आहे हे दर्शवलं जातं. म्हणजे की काकाचे काम झाले, किंवा भाऊने पेढा खाल्ला, हे याच्यामध्ये क्रिया संपलेली आहे किंवा पूर्ण झालेली आहे हे एक सांगू शकतो. आणि शक्य कर्मणी क्रियापदामध्ये आपण जर विचार केला तर यामध्ये शक्यता दर्शवलेली असते. जसे की आईला आता चालवते, हे आपण शक्य कर्मणी प्रयोगामध्ये दर्शवलेलं असते. आणि प्राचीन कर्मणीमध्ये केव्हाही जुने, म्हणजे कसं आपण एक शॉर्टकट जर विचार केला तर यामध्ये संस्कृत वाक्य जोडलेले असतात. म्हणजे संस्कृत वाक्य असतात. एक प्रकारचं संस्कृत वाक्य म्हणू शकतो आपण शॉर्टकटसाठी आणि समजण्यासाठी सांगत आहे मी. हे असं काही डेफिनेशन वगैरे नाही आहे, पण हे समजण्यासाठी तुम्हाला सांगत आहे की प्राचीन कर्मणी कसे ओळखावे. तर एक प्रकारचं वाक्य हे संस्कृत प्रकारे दिलेलं असतं. हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पापात्मके पापे नरका जाईचे हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहे? पापात्मके पापे नरका जाईचे हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहे? प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी, प्रादन कर्मणी. तर कोणता पर्याय या प्रश्नाचं उत्तर? तर ते आहे, प्रश्नाचं उत्तर आहे
तर प्राचीन कर्मणी. काय आहे प्राचीन कर्मणी? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला एक या मागल्याच प्रश्नामध्ये की ज्या वाक्यामध्ये संस्कृत वाक्य जोडले जाते म्हणजे संस्कृत वाक्य असतं, एक प्रकारचं एक संस्कृत वाक्य असतं, त्याला आपण प्राचीन कर्मणी म्हणू शकतोय. किंवा एक शॉर्टकट तुमच्या डोक्यामध्ये राहण्यासाठी लक्षात राहण्यासाठी एकदम जुनी भाषा जर विचार केला तर प्राचीन काळामध्ये संस्कृत बोलली जात होती आणि त्यानुसार जर विचार केला एक लक्षात राहण्यासाठी सांगत आहे मी. तसं काहीही असं कोणत्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे की प्राचीन कोणती भाषा होती तर संस्कृत होती. आणि संस्कृत ही ज्यावेळेस आपण वाक्य वाचल्यानंतरच कळून जाते की हे संस्कृत वाक्य आहे. तर तसंच प्राचीन कर्मणी, प्राचीन काळापासून एक विचार केला तर प्राचीन कर्मणी म्हणजे जुने. तर आपण हे लक्षात ठेवण्यासाठी मी सांगत आहे तसं. तर हे प्राचीन जेव्हा संस्कृत वाक्य आले तर हे समजायचं की प्राचीन कर्मणी वाक्य आहे. आणि आपण समापन कर्मणी आताच पाहिले. माझे काम झाले आहे हे समापन कर्मणी, किंवा माझं खाणं झालं आहे हे आपण त्याला म्हणू शकतो समापन कर्मणी. आणि नवीन कर्मणी हे आपण आताच याच्या मागे पाहिले, कडून परते वगैरे लागतात. आणि प्रधान कर्मणी असा कोणताही वाक्य, असा कोणताही प्रयोग किंवा हे नाही आहे, हे फक्त पर्याय दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात अनुक्रमे ओळखा. अधोरेखित, तो पक्षी उडाला, तो स्वतः माझ्याकडे आला. तो पक्षी उडाला आणि तो स्वतः माझ्याकडे आला. कशाखाली अंडरलाईन आहे? तो दोन्ही वाक्यात तोच्या खाली अंडरलाईन आहेत. आपल्याला विचारले की नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे की केवळ प्रयोग आहे. तर कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर? कोणतं आहे? तर हे काय आहे? तो काय आहे? तो हे काय आहेत? तर हे सर्वनाम आहेत. काय आहे? काय आहे? तर हे सर्वनाम आहे. हे लक्षात ठेवा, कारण वाक्यामध्ये तो हे काय आहे? सर्वनाम आहे. कारण तुम्हाला माहित आहे की तो, ती, ते हे काय आहे? आपण त्याला समजू शकतो की हे सर्वनाम आहेत. वरील दोन्ही ही सर्वनामे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणकोणते? तो आणि हे बी तो. त्यानंतर पुढचा प्रश्न, तो म्हणजे तोच आपल्याला जर सर्वनाम म्हणजे कसं नामाबद्दल वापरले जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. तर हे नामासाठी वापरलंय. कोणता? तो. आपण म्हणू शकतो त्या तोच्या जागी नाव बी टाकू शकतो तुम्ही. उदाहरणार्थ आपण तोच्या जागी जर नाव टाकला, राम स्वतः माझ्याकडे आला, किंवा राम पक्षी, म्हणजे आपण एक त्याच्या जागी वापरलं जाणारा शब्द, कशाच्या नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणू शकतो? सर्वनाम म्हणू शकतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढील विधाने वाचा. तो मने वेडा झाला, राहू द्या, तर मग. हे 2 वाक्य दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलं आहे की काय आहे? संबोधनदर्शक आहे, आश्चर्यकारक आहे, व्यर्थ, उद्गारवाचक आहे की विरोधदर्शक आहेत? तर काय आहे? तो म्हणे वेडा झाला, तर या वाक्याचं उत्तर काय आहे? तर तो आहे व्यर्थ उद्गारवाचक आहे. काय आहे? व्यर्थ उद्गारवाचक आहे. काय आहे? व्यर्थ उद्गारवाचक. या प्रश्नाचं उत्तर व्यर्थ उद्गारवाचक आहे. तो म्हणे वेडा झाला. कारण तुम्हाला सरळ सरळ वाक्य असे दिले जाते. म्हणे काय? परते तुम्हाला लक्षात ठेवा. म्हणे म्हणजे एक आपण, म्हणजे आपण नाही, आपला. म्हणे आपला, म्हणे. त्यानंतर बापडा, म्हणे बापडा. त्यानंतर वेडे ही व्यर्थ उद्गारवाचक अवयव आहेत. काय आहेत? व्यर्थ उद्गारवाचक अवयव, कारण त्यातून कोणताही भाव व्यक्त होत नाही, म्हणून त्याला व्यर्थ उद्गारवाचक अवयव म्हणतात. त्यामध्ये कोणता? आपला, म्हणे, बापडा, वेडे. हे लक्षात ठेवा. यामध्ये म्हणे हे आहे, हे आपल्याला त्याला दिलेले आहे. तर यामध्ये म्हणे हे आहे. हे शब्द जेव्हा वाक्यात आलेले असतात त्याला आपण काय म्हणतो? व्यर्थ उद्गारवाचक वाक्य आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. शीतोष्ण, आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी, यापैकी नाही. तर काय आहे? हे वाक्य कोणत्या संधीचे आहेत? तर हे शब्द आहे कशाचे? स्वर संधीचे शब्द आहेत. कोणत्या? स्वर संधीचे उदाहरण आहे. जसे की यामध्ये दुसरं आपण जर एक फोड केली यांची, हे आपले हे जे जिथे आहे आपले थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली, हे समजून घ्या. शीतोष्ण हे असं आहे. तर याची जर आपण फोड केली, तर काय फोड होती? शीत, त्यानंतर उष्ण, शीती उष्ण म्हणजे काय? अ प्लस उ, हे
याची फोड होते आणि काय बनतो तर ओ बनतो. ओ शीत आणि उष्ण अशी फोड होऊन काय अ प्लस उ बरोबर काय होते ओ, हे असे फोड होते. आणि आत्मोन्नतीचं काय काय आत्मोन्नतीचं फोड जर केली आपण तर आत्म अ प्लस उन्नती उ याचे काय होते ओ, काय होतं याचं पण ओ होतो. हे अशी फोड होते आणि हे वाक्य बनतो शीतोष्ण आणि आत्म उन्नती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे उपमेय हे असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा त्या कोणता अलंकार होतो. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो तर तेव्हा आपणहुती अलंकार होतो. कोणता आपणहुती अलंकार होतो, हे लक्षात ठेवा. कारण जर एक विचार केला आपणहुतीचा अर्थ काय होतो लपविणे असा होतो. आपणहुतीचा अर्थ काय होतो लपविणे असा होतो. कारण जर एक विचार केला या वाक्यामध्ये जे दिले तर मूळ वस्तू लपून गुणाने अधिक असणारी वस्तू पुढे करणे, हा याच्यातून सांगितलेला आहे. या वाक्यातून आपल्याला काय दिलंय मूळ वस्तू लपून गुणाने अधिक असणारी वस्तू पुढे करणे, हे असा होतो. म्हणजे जसं की उदाहरणार्थ जर विचार केला आपण हा आंबा नाही ही खडीसाखरच आहे असं सांगितलंय आपण. काय हा आंबा नाही ही खडीसाखरच आहे, म्हणजे त्यांनी आंब्याचा उल्लेख काय खडीसाखरासोबत केलाय, हे या वाक्यातून आपल्याला सांगितलंय. याला आपण काय म्हणतो आपणहुती अलंकार म्हणतो, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो आपण आज यामध्ये जवळपास आपण आता 25 प्रश्न पाहिले. किती प्रश्न पाहिले 25 प्रश्न पाहिले. 25 प्रश्न पाहिलेत. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे स्पष्टीकरण दिले आहे ते समजत असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा. तुमच्याजवळ व्हॉट्सअप ग्रुप असो कोणताही इंस्टाग्राम असो ज्या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता, तुमच्या हक्काचा जो ग्रुप आहे त्यावर तुम्ही शेअर करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या सपोर्ट असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण असेच व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो जर हे क्वेश्चन तुम्हाला चांगले वाटत असेल आणि परीक्षेला येणारे वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा आणि लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर TCSनी एक्झाम घेतली, TCSनी एक्झाम जर घेतली विद्यार्थी मित्रांनो तर हमखास असेच प्रश्न विचारले जाणार. आणि IBPSमध्ये मी तुम्हाला सांगत आहे कोणतेही शिक्षक तुम्हाला सांगणार नाही की असे क्वेश्चन येणार आहेत. तर IBPSमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्ती प्रमाणात व्याकरण तर विचारलं जाणार नाही आहे, कारण थोड्या प्रमाणात व्याकरण विचारलं जातं. कशामध्ये IBPSमध्ये हे थोड्या प्रमाणात व्याकरण विचारलं जातं आणि जास्तीत जास्त तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे दिलं जातं आणि त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला उत्तर काढा, म्हणजे ते पॅरेग्राफ वाचायचं आणि त्यामधून उत्तर काढायचं. या असे आणि किंवा तुम्हाला एक 5-6 ओळी दिलेल्या असतात आणि त्याचा पॅरेग्राफ बनवा. ह्यामध्ये तुम्हाला 5-5 4-4 प्रश्न दिलेले असते. तर विद्यार्थी मित्रांनो IBPS तेवढ्या ग्रामर वगैरेवर भर देत नाही आहे. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे आणि TCS मात्र ग्रामरला धरूनच आपल्याला क्वेश्चन विचारते. आत्तापर्यंत जे बी पेपर TCSने घेतले त्यांनी ग्रामरला धरूनच क्वेश्चन काढलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये त्यांनी समाजसुधारक असो किंवा वर्तपत्र असो हे पण त्यांनी आपल्या कशा मराठीमध्येच पण विचारलेले आहेत. आणि आपल्या TCSचा विचार केला तर आपल्या तलाठीचा पेपर ज्या कंपनीने घेतले तर TCSने घेतले, तर TCSनं तलाठीला पण ग्रामरला धरूनच प्रश्न होते. आणि जे बी पेपर TCSने घेतले त्यांनी ते ग्रामरला धरूनच पेपर काढले आहे. पण IBPSनं तसं केलेलं नाही आहे. IBPS आत्ता जे बी पेपर चालू आहेत ZPचे, तर विद्यार्थी मित्रांनो वरिष्ठ लिपिक आत्ता विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तसं कोणताही व्याकरणाला धरून त्यांनी विचारलेलं क्वेश्चन नाही आहे. त्यांनी फक्त समानार्थी आणि विरुद्धार्थी क्वेश्चन दिसले, दुसरे पॅरेग्राफवरच क्वेश्चन विचारले होते. तर विद्यार्थी मित्रांनो जर कोणी दारूबंदी पोलीस असो किंवा तुम्ही पोलीस भरती करत असाल किंवा दुसरं कोणतीही एक्झाम करत असाल, जी बी एक्झाम TCS घेणार आहे ते हमखास असेच प्रश्न विचारणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ही जी माहिती दिली आहे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो जे आपण घेतले ते तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल तर मला कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही आपल्या जे टीचिंग करताना आपण कोणताही टाईमपास करत नाही आहे किंवा दुसरा कोणताही कमेंट किंवा कोणत्याही मित्रांना आपण दुसरा कोणताही उदाहरण देत नाही आहे किंवा कोणत्याही बिनकामी बोलणं आपल्या या लेक्चरमध्ये नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो जर टाईमपास करणारे आपण करणार नाही आहे, थोड्या प्रमाणात आपण जे बी माहिती देणार आहेत ती इम्पॉर्टंट माहिती देऊन आपण आपला लेक्चर संपविण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे तुम्हाला माहिती आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मी शेवटी तुमचा टाईम घेतलं तर मी माफी मागतोय. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.